सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवायचे नाहीतच, कारण आपल्याला समाजाची काळजी घ्यायची आहे. अनेक जण ह्या वेळेला फिरायला बाहेर पडतात. सगळीकडे रोषणाई जरूर करा. दीपावली म्हटल्यानंतर दीप तर उजळले पाहिजेतच. दीपावली वाटली पाहिजेच, पण दीपावली म्हणजे दिवा. तो दिव्याचं एक महत्त्व आहेच. दिवे जरूर पेटवा, प्रकाशमान करा, पण फटाके न वाजवाल तर उत्तम. सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवायचे नाहीतच. हां, आपल्या एक ह्याच्यासाठी आजूबाजूला कोणाला त्रास होऊ न देता जेवढे काही मर्यादित फटाके आपण वाजवू शकत असाल, हरकत नाही. मी अगदीच काही तुम्हाला आणीबाणी आणीबाणी नाही आणत आहे तुमच्यावर. फटाके वाजवूच नका किंवा फटाक्यांवरती बंदीच घालतो, असं न म्हणता चला आपण एक दुसऱ्याच्या विश्वासावरती हा सण आनंदाने साजरा करूया. फराळ करा. पण पुन्हा एक सांगतो, की आत्ता जरी ही परिस्थिती आटोक्यात आलेली वाटत असली, तरी दिवाळी आणि दिवाळीनंतरचे 15 दिवस हे फार आपल्याला कसोटीचे आहेत. याचं कारण असं, की पाश्चिमात्य देशात आपण जे काही बघतो आहोत, आकडेवारी बघतो आहोत, प्रचंड मोठ्या प्रमाणात ही दुसरी लाट आलेली आहे. म्हणजे अनेक ठिकाणी हा जो आकडा होता, हा जवळपास शून्यावरती आला. आणि मी जी काही माहिती घेतली, माझ्याकडे माहिती आहे, कागद सगळे आहेत, पण हे सगळं तुम्ही बघताय तेच मी बघतोय. पण ते बघितल्यानंतर रिपिटेशन नको आहे. पाश्चिमात्य देशात आपण जर पाहिलं तर अगदी इटली असेल, ब्रिटन असेल, इंग्लंडमध्ये तर लंडनमध्ये तर पुढच्या 4-6 आठवड्यासाठी कडक लॉकडाऊन त्यांनी केलेलं आहे. कडक. म्हणजे जसं आपल्याकडे होता तसा. इतरत्र सुद्धा स्पेनमध्ये असेल, नेदरलँडमध्ये तर मी असं ऐकलं, की घरातल्या घरात कुटुंबियांना सुद्धा त्यांनी मास्क घालण्याची एक जबरदस्ती केलेली आहे. हे आहे, होतंय. याचं कारण का? की थोडीशी बेफिकिरी. आता संपलं सगळं. गेले 1-2 महिने काहीच झालेलं नाहीये. झालं सगळं. तसं नाहीये. तिकडे थंडीचा सीझन सुरू होतोय. त्याच्यात हा आता विषाणू परत वाढीला लागलेला आहे आणि त्या लाटेच्या आकडेवारीकडे जर का आपण बघितलं, तर मी म्हणेन ही लाट नाही, ही सुनामी आहे. कारण पहिल्या प्रथम जेव्हा तिथे लाट आली होती आणि अगदी पीक ज्याला म्हणतात, त्या पीक नंतर खाली गेला तो कोरोना आणि आता जो आलाय तो दुपटी-तिपटीपेक्षा जास्त संख्येने आलेला आहे. आपल्याकडे होणार नाही, होऊ द्यायचं नाही. पण विचार करा, गेले 6, 8, 9 महिने आपली यंत्रणा, मग ती पोलीस आहे, महसूल आहे, आरोग्य सेवक आहेत, डॉक्टर्स आहेत, अत्यंत तणावाखाली ह्या लढाईमध्ये लढतायत. कोणासाठी लढतायत? अनेक पोलीस मृत्युमुखी पडलेत. आरोग्य सेवकांना सुद्धा बाधा झालेली, त्यातले काही मृत्युमुखी पडले. काही डॉक्टर्स गेलेले आहेत. कोणासाठी लढतायत? त्यांच्यावरती असह्य ताण आहे. आणि आत्ता मला असं वाटतं, की ही जी काही लढाई आपण लढलो, मला सहज एक परवा कोणीतरी WhatsApp पाठवला. एक चांगला होता, एका सैनिकाचा. तो सैनिक आपल्याला सांगतोय, की मी तुमच्यासाठी लढत असताना किती किलो वजन, मग बूट किती किलोचे असतात, अंगावरती बॅगेमध्ये त्याच्या जी काही दारुगोळा असतो तो किती किलोचा असतो, हेल्मेट किती किलोचा असतो, त्याचं जॅकेट किती किलोचं असतो. म्हणजे त्याचं वजन आणि ह्याचं वजन ह्याची जर तुलना केली तर खूप फरक आहे. म्हणजे त्याच्या शरीरापेक्षा तो जो काय वाहतो, नुसतं वाहत नाही, तो जो काय अंगावरती बाळगतो त्याचं वजन हे जास्त आहे. आणि मग तो सैनिक आपल्याला विचारतो, हे एवढं सगळं वजन घेऊन जर मी तुमच्यासाठी लढत असेन, तर तुम्ही फक्त मास्क लावून ही लढाई लढू शकत नाही? किती साधा आणि मार्मिक प्रश्न आहे. लढताना आपल्या हातात दुसरं कोणतेही शस्त्र नाहीये. मास्क शिवाय दुसरं कोणतेही शस्त्र नाहीये. आणि सहज मी आत्ता आपल्याशी बोलताना मला एक 100 वर्षापूर्वीची आठवण आली. त्याही वेळेला फ्लू आला होता, स्पॅनिश फ्लू. साधारणतः कोरोना कधी जाईल, हा स्पॅनिश फ्लू जो 100 वर्षापूर्वी आला होता, तो 2 ते 3 वर्ष त्यांनी जगाला परेशान करून टाकलं होतं. त्याही वेळेला काही कोटी बळी, म्हणजे आपल्या देशात सुद्धा असं म्हणतात, की 1 कोटीच्या आसपास लोक मृत्युमुखी पडले होते. 100 वर्षापूर्वी लोकसंख्या काय होती, त्याच्यात 1 कोटी. आता लोकसंख्या किती आहे, प्रमाण काय होईल, हे तुम्हाला मी घाबरवत नाहीये, पण सतर्क राहण्यासाठी म्हणून ह्या प्रेमाच्या आणि सावधगिरीच्या सूचना देतो आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, की जरी आपण या सगळ्या गोष्टी उघडतो आहोत, उघडायला तर पाहिजेच, कारण आयुष्य पूर्वपदावरती आलंच पाहिजे, येतं आहे, अर्थचक्राला गती मिळाली पाहिजे. पण ती गती देताना वेडीवाकडी जर का गती द्यायचा प्रयत्न केला तर ती दुर्गती होईल, गतीच्या ऐवजी अधोगती होईल. कारण पुन्हा जर का लॉकडाऊन करण्याची वेळ आली तर तो लॉकडाऊन आपल्याला फार भारी पडेल. आणि जर का रुग्णसंख्या वाढली
तर आता आपण जी रुग्ण सेवांमध्ये वाढ केलेली आहे, जम्बो हॉस्पिटल्स, फील्ड हॉस्पिटल्स, आत्तासुद्धा मी आपल्याशी बोलल्यानंतर मला वाटतं मीरा भाईंदर आणि कल्याण डोंबिवली येथे कोविड केअर सेंटरचं लोकार्पण करणारच आहे. म्हणजे अजूनही गरज संपली अशातला भाग नाही आहे. पण एक गोष्ट चांगली आहे, की बऱ्याच ठिकाणी अजूनही आपले बेड्स आता रिकामे दिसत आहेत. ते रिकामेच असू द्या. मी कुठेही या आरोग्य सुविधा बंद करा म्हणून सांगितलेलं नाही. वापरायची वेळ येऊच नये, पण आणखीन पुढचे किमान 6 महिने आपण ह्या गोष्टी अशाच्या अशा भले कडी कुलप लावून ठेवली तरी चालतील, ती तशीच राहावीत, पण आपण त्या काढत नाही आहोत. मनामध्ये एकच विचार आहे, की ह्या ज्या काही सुविधा वाढवल्या त्याला सुद्धा एक मर्यादा आहे. मी सुरुवातीला आपल्याला सांगितलं होतं, की ही जेव्हा साथ सुरू झाली, तेव्हा आपल्या राज्यामध्ये एकूण सगळे मिळून 7,000-7,500 किंवा 7,800 रुग्णशय्या होत्या. आता त्या रुग्णशय्या जवळपास आपण 4.5 लाखापर्यंत नेलेल्या आहेत. नेल्या एवढ्या. पण नुसतं रुग्णशय्या म्हणजे रुग्ण बरा होतो असं नाहीये. त्याला आरोग्य सेवक पाहिजेत, डॉक्टर्स पाहिजेत, औषधं पाहिजे, ऑक्सिजन पाहिजे, जरूर लागली तर व्हेंटिलेटर पाहिजे. सगळ्या बाकीच्या गोष्टी आणता येतील. डॉक्टर्स आणि आरोग्य सेवक कुठून आणायचे? हे तयार नाही करता येऊ शकत. पण त्यांच्यावरती म्हणजे ते वाढणार नाहीयेत. म्हणजे उद्या जर का दुपटी-तिपटीची लाट आली, तर आपली त्रेधा तिरपीट उडू शकते आणि ती येऊ न देणं हे आपण करू शकता. कारण आजपर्यंत आपण हे केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. पण मधल्या काळामध्ये हे फळ आपल्याला कसं मिळालं? तर दसऱ्यापर्यंत आपण माझे कुटुंब माझी जबाबदारी ही जी काही मोहीम राबवली, मी नक्कीच सांगेन, की त्या मोहिमेचं हे फळ आहे. कारण आपल्या टीम्सने जवळपास 60,000 टीम्स राज्यभरात आपण तयार केल्या होत्या. 60,000 घराघरात गेल्या, माझ्याही घरी आल्या होत्या, आपल्याही घरी आल्या होत्या. जवळपास सगळी घरं आपण त्याच्यामध्ये संपर्क केलेला आहे आणि त्याच्यात तुम्हाला सहज मी एक आकडेवारी सांगतो, की या जवळपास 59,000 काही टीम होत्या म्हणजे 60,000 त्यांनी राज्यामध्ये जी काही एक चौकशी केली त्याच्यात साधारणतः 3.5 लाखाच्या आसपास आयएलआय आणि सारी रुग्ण सर्वेक्षण काळात आढळून आले. म्हणजे ज्यांना श्वसन संस्थेचा विकार असेल, काही असेल, त्यांची टेस्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये साधारणतः 51,000 रुग्णांना कोविड झाल्याचं निदर्शनास आलं. हे घरोघरी जाऊन आपण तपासणी केली म्हणून हे झालं आणि म्हणून आपण त्यांना आवश्यकतेनुसार इलाज करून वाचवू शकलो. हे याचं फलित आहे. हे नक्कीच फलित आहे. त्याच्यानंतर एकूण जर का बघितलं आपण तर ह्या सर्वेक्षण काळामध्ये मधुमेह, डायबिटीस आपल्या राज्यात किती जणांना आहे? ज्यांना आपण तपासलं आणि ज्यांनी आपली माहिती दिली त्याच्यात जवळपास 8,69,370 लोकांना डायबिटीज आहे. हाय ब्लड प्रेशर किती लोकांना आहे? साधारणतः 13 लाख लोकांना हाय ब्लड प्रेशर आहे. हृदयविकार कोणाला किती लोकांना आहे? 73,000 लोकांना जवळपास हृदयविकार आहे. कर्करोगाचे 17,843 आणि इतर आजाराचे साधारणतः 1,06,877 असे सहव्याधी किंवा कोमॉर्बिड ज्याला म्हणतो असे रुग्ण ह्या नागरिकांमध्ये आपल्याला ह्या व्याधी आढळल्या आणि त्यातले बहुतेक जण आता व्यवस्थित होऊन आपापल्या घरी आहेत. हे या मोहिमेचं फलित आहे. आणि म्हणून ही मोहीम ज्यांनी राबवली त्या 60,000 टीममधल्या सगळ्यांना मी अक्षरशः मनापासून नमस्कार करतोय. महाराष्ट्र आपला ऋणी आहे. आपण अहोरात्र मेहनत केलीत, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मेहनत केली. काही ठिकाणी आपल्याला थोडेसे अनुभव आले असतील. काही जणांनी सुरुवातीला दाद दिली नाही. मग त्यांना जेव्हा कळलं की आपल्या भल्यासाठी आहे, मग त्यांनी दरवाजा उघडला आणि आता त्यांना त्यांचा विश्वास आल्यानंतर पुढे या सगळ्या गोष्टी केल्यात. परंतु मी यंत्रणेला सांगितलेलं आहे की हा जो रेकॉर्ड आहे, हा रेकॉर्ड म्हणजे आपल्या राज्याचा आरोग्याचा नकाशा आहे, हेल्थ मॅप. साधारणतः कोणत्या कोणत्या विभागामध्ये काय काय स्वरूपाचे आजार आहेत, किती जणांना आजार आहेत, ह्या सर्वांना शक्य तेवढं संपर्कात ठेवा. एक थोड्या थोड्या कालावधीनंतर त्यांना किमान एक फोन करून तब्येतीची विचारपूस करा. आणि ही विचारपूस केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की आपण जी मोहीम राबवतो आहोत त्याचा उपयोग आपल्याला नुसतं निरोगी महाराष्ट्र, सुदृढ महाराष्ट्र वाचून होत नाही. महाराष्ट्र त्याच्यासाठी
मेहनत करावी लागते. तर ही मेहनत मास्क न घालणारी जास्त दिसायला लागलेली आहे. हे नाही चालणार. अजिबात नाही चालणार. बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण हळूवार ओपन करतो आहोत, उघड करतो आहोत, पण मास्क घातला नाही तर त्याला दंड हा केला जाणारच, करावाच लागेल. कारण साधारणतः जे प्रमाण मीट करू शकतो. म्हणजे 1 400 ना करतो, मग 400 पुढे किती ना करतील. म्हणजेच काय, की समाजासाठी आपल्याला या गोष्टीची खबरदारी घ्यावीच लागेल. कोणत्याही परिस्थितीत हा आता विषाणू परत वाढीला लागलेला आहे आणि त्या लाटेच्या आकडेवारीकडे जर का आपण बघितलं, तर मी म्हणेन ही लाट नाही, ही सुनामी आहे. कारण पहिल्या प्रथम जेव्हा तिथे लाट आली होती आणि अगदी पीक ज्याला म्हणतात, त्या पीक नंतर खाली गेला तो कोरोना आणि आता जो आलाय तो दुपटी-तिपटीपेक्षा जास्त संख्येने आलेला आहे. आत्ता जरी ही परिस्थिती आटोक्यात आलेली वाटत असली, तरी दिवाळी आणि दिवाळी नंतरचे 15 दिवस हे फार आपल्याला कसोटीचे आहेत. याचं कारण असं, की पाश्चिमात्य देशात आपण जे काही बघतो आहोत, आकडेवारी बघतो आहोत, प्रचंड मोठ्या प्रमाणात ही दुसरी लाट आलेली आहे. म्हणजे अनेक ठिकाणी हा जो आकडा होता, हा जवळपास शून्यावरती आला. आणि मी जी काही माहिती घेतली, माझ्याकडे माहिती आहे, कागद सगळे आहेत, पण हे सगळं तुम्ही बघताय तेच मी बघतोय. पण ते बघितल्यानंतर रिपिटेशन नकोय. दीपावली म्हटल्यानंतर दीप तर उजळले पाहिजेतच. ही दीपावली वाटली पाहिजेच, पण दीपावली म्हणजे दिवा. तो दिव्याचं एक महत्त्व आहेच. दिवे जरूर पेटवा, प्रकाशमान करा, पण फटाके न वाजवाल तर उत्तम. सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवायचे नाहीतच. हां, आपल्या एक ह्याच्यासाठी आजूबाजूला कोणाला त्रास होऊ न देता जेवढे काही मर्यादित फटाके आपण वाजवू शकत असाल, हरकत नाही. मी अगदीच काही तुम्हाला आणीबाणी आणीबाणी नाही आणत आहे तुमच्यावर. फटाके वाजवूच नका किंवा फटाक्यांवरती बंदीच घालतो, असं न म्हणता चला आपण एक दुसऱ्याच्या विश्वासावरती हा सण आनंदाने साजरा करूया. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या जनतेला संबोधित करतायत. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवरती ते जनतेला संबोधित करतायत. एकूणच आपण पाहिलं तर माझं कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम यशस्वी झालेली आहे आणि त्यामुळे हरकत नाही. मी अगदीच काही तुम्हाला आणीबाणी आणीबाणी नाही आणत आहे तुमच्यावर. फटाके वाजवूच नका किंवा फटाक्यांवरती बंदीच घालतो, असं न म्हणता चला आपण एक दुसऱ्याच्या विश्वासावरती हा सण आनंदाने साजरा करूया. फराळ करा. पण पुन्हा एक सांगतो, की आत्ता जरी ही परिस्थिती आटोक्यात आलेली वाटत असली, तरी दिवाळी आणि दिवाळी नंतरचे 15 दिवस हे फार आपल्याला कसोटीचे आहेत. याचं कारण असं, की पाश्चिमात्य देशात आपण जे काही बघतो आहोत, आकडेवारी बघतो आहोत, प्रचंड मोठ्या प्रमाणात ही दुसरी लाट आलेली आहे. म्हणजे अनेक ठिकाणी हा जो आकडा होता, हा जवळपास शून्यावरती आला. आणि मी जी काही माहिती घेतली, माझ्याकडे माहिती आहे, कागद सगळे आहेत, पण हे सगळं तुम्ही बघताय तेच मी बघतोय. पण ते बघितल्यानंतर रिपिटेशन नकोय. पाश्चिमात्य देशात आपण जर पाहिलं तर अगदी इटली असेल, ब्रिटन असेल, इंग्लंडमध्ये तर लंडनमध्ये तर पुढच्या 4-6 आठवड्यासाठी कडक लॉकडाऊन त्यांनी केलेलं आहे. कडक. म्हणजे जसं आपल्याकडे होता तसा. इतरत्र सुद्धा स्पेनमध्ये असेल, नेदरलँडमध्ये तर मी असं ऐकलं, की घरातल्या घरात कुटुंबियांना सुद्धा त्यांनी मास्क घालण्याची एक जबरदस्ती केलेली आहे. हे आहे, होतंय. याचं कारण का? की थोडीशी बेफिकिरी. आता संपलं सगळं. गेले 1-2 महिने काहीच झालेलं नाहीये. झालं सगळं. तसं नाहीये. तिकडे थंडीचा सीझन सुरू होतोय. त्याच्यात हा आता विषाणू परत वाढीला लागलेला आहे आणि त्या लाटेच्या आकडेवारीकडे जर का आपण बघितलं, तर मी म्हणेन ही लाट नाही, ही सुनामी आहे. कारण पहिल्या प्रथम जेव्हा तिथे लाट आली होती आणि अगदी पीक ज्याला म्हणतात, त्या पीक नंतर खाली गेला तो कोरोना आणि आता जो आलाय तो दुपटी-तिपटीपेक्षा जास्त संख्येने आलेला आहे. आपल्याकडे होणार नाही, होऊ द्यायचं नाही. पण विचार करा,
गेले 6, 8, 9 महिने आपली यंत्रणा, मग ती पोलीस आहे, महसूल आहे, आरोग्य सेवक आहेत, डॉक्टर्स आहेत, अत्यंत तणावाखाली ह्या लढाईमध्ये लढतायत. कोणासाठी लढतायत? अनेक पोलीस मृत्युमुखी पडलेत, आरोग्य सेवकांना सुद्धा बाधा झालेले, त्यातले काही मृत्युमुखी पडले, काही डॉक्टर्स गेलेले आहेत. कोणासाठी लढतायत? त्यांच्यावरती असह्य ताण आहे. आणि आता मला असं वाटतं की ही जी काही लढाई आपण लढलो, मला सहज एक परवा कोणीतरी व्हॉट्सॲप पाठवला. एक चांगला होता एका सैनिकाचा. तो सैनिक आपल्याला सांगतोय की मी तुमच्यासाठी लढत असताना किती किलो वजन, मग बूट किती किलोचे असतात, अंगावरती बॅगेमध्ये त्याच्या जी काही दारुगोळा असतो तो किती किलोचा असतो, हेल्मेट किती किलोचा असतो, त्याचं जॅकेट किती किलोचं असतो, म्हणजे त्याचं वजन आणि ह्याचं वजन ह्याची जर तुलना केली तर खूप फरक आहे. म्हणजे त्याच्या शरीरापेक्षा तो जो काय वाहतो, नुसतं वाहत नाही, तो जो काय अंगावरती बाळगतो त्याचं वजन हे जास्त आहे. आणि मग तो सैनिक आपल्याला विचारतो, हे एवढं सगळं वजन घेऊन जर मी तुमच्यासाठी लढत असेल तर तुम्ही फक्त मास्क लावून ही लढाई लढू शकत नाही? किती साधा आणि मार्मिक प्रश्न आहे. लढताना आपल्या हातात दुसरं कोणतेही शस्त्र नाहीये, मास्क शिवाय दुसरं कोणतेही शस्त्र नाहीये. आणि सहज मी आत्ता आपल्याशी बोलताना मला एक 100 वर्षापूर्वीची आठवण आली. त्याही वेळेला फ्लू आला होता, स्पॅनिश फ्लू. साधारणतः कोरोना कधी जाईल, हा स्पॅनिश फ्लू जो 100 वर्षापूर्वी आला होता, तो 2 ते 3 वर्ष त्यांनी जगाला परेशान करून टाकलं होतं. त्याही वेळेला काही कोटी बळी, म्हणजे आपल्या देशात सुद्धा असं म्हणतात की 1 कोटीच्या आसपास लोक मृत्युमुखी पडले होते. चालू आहे कारण हे एक पहिलं संकट आवरू दे आपल्याला. ते सावरल्यानंतर आपण या गोष्टीकडे सुद्धा लक्ष देणार आहोत. माझे कुटुंब माझी जबाबदारीची फलश्रुती आपल्याला मी सांगितली, त्याच्यावरती नंतर मी कदाचित पुन्हा थोडंसं बोलेन. पण आता जवळपास आपण सगळ्याच गोष्टी उघडायला परवानगी दिलेली आहे. सिनेमागृह, त्याच्यानंतर आपली नाट्यगृह ही सुद्धा काही टक्क्यामध्ये उपस्थिती ठेवून, कारण हळूहळू आपल्याला जायचं आहे, ही उघडायला परवानगी दिलेली आहे. जिम, व्यायामशाळा त्या सुरुवात करायला दिलेली आहेत. रेस्टॉरंट सुरू झालेली आहेत. ग्रंथालय, वाचनालय सुरू झालेली आहेत. मुंबईतील सर्व महिलांना लोकल प्रवासाची मुभा दिलेली आहे. आमच्यासाठी लोकल्स कधी सुरू होणार, केंद्राबरोबर बोलणं सुरू आहे. त्याच्यात सुद्धा आपण मागणी करतो आहोत. त्यांच्याकडनं जसजशी परवानगी येते तसतशी आपण लोकल सुरू करतो आहोत. पियुष गोयल जे चांगलं सहकार्य करत आहेत ते सुद्धा लवकर आपल्याला याच्याबद्दल मदत करतील अशी मला खात्री आहे. सगळ्याच गोष्टी आपण सुरू करत चाललेलो आहोत. एक एक गोष्टी सुरू करत असताना पुन्हा पुन्हा माझं एकच म्हणणं आहे की ही लढाई ही आरोग्यविषयक एका मोठ्या संकटाची लढाई आहे. मेट्रोचं जे मी तुम्हाला सांगत होतो ते पूर्ण करतो. मेट्रोचं जे कारशेडचं एक झालं तो विषय वेगळा, परंतु 2 दिवसापूर्वी मेट्रोसाठीच आपण जर्मनीच्या KfW कडनं जवळपास 545 दशलक्ष युरो एवढ्या रकमेचं कर्ज अत्यंत माफक व्याजदरामध्ये आपण ते घेतलेलं आहे. अत्यंत माफक व्याजदर आहे. म्हणजे ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आणि त्या कार्यक्रमामध्ये विशेषतः तिथले ते जे जर्मन अधिकारी त्या संबंधित संस्थेचे आणि इथले आपले कॉन्सिल जनरल वगैरे होते, ते आपल्या मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल जे बोलले ते फार महत्त्वाचं आहे. त्यांनी हेच सांगितलं की आम्हाला महाराष्ट्रात खूप कम्फर्टेबल वाटतं. महाराष्ट्र आणि आपला देश यांच्याबद्दल त्यांना एक आस्था आहे, पण महाराष्ट्राच्या विकासासाठी ते आपल्या सोबत आहेत हे सुद्धा नाही म्हटलं तरी तुमच्या सगळ्या मेहनतीचं हे फळ आहे. शेवटी राज्य म्हणजे काय? राज्य म्हणजे केवळ राज्य सरकार नाही, राज्य सरकार तर असतंच, पण राज्य सरकारबरोबर राज्यातली जनता, एक आपल्याला संस्कृती आहेत, आपल्यावरती संस्कार आहेत. आणि लाख हेक्टर जमीन, 41 लाख हेक्टर जमीन ह्या पूर आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेली आहे. संपूर्ण शेतकऱ्याची वाताहत झालेली आहे. कोणाची घरदारं वाहून गेलेली आहेत, कोणाची गुरं वाहून गेलेली आहेत, कोणाच्या घरात त्यांनी दरवाजा उघडला आणि आता त्यांना त्यांचा विश्वास आल्यानंतर पुढे या सगळ्या गोष्टी केल्यात. परंतु मी यंत्रणेला सांगितलेलं आहे की हा जो रेकॉर्ड आहे, हा रेकॉर्ड म्हणजे आपल्या राज्याचा आरोग्याचा नकाशा आहे, हेल्थ मॅप. साधारणतः कोणत्या कोणत्या विभागामध्ये काय काय स्वरूपाचे आजार आहेत, किती जणांना आजार आहेत, ह्या सर्वांना शक्य तेवढं संपर्कात ठेवा. एक थोड्या कालावधीनंतर त्यांना किमान एक फोन करून तब्येतीची विचारपूस करा. आणि ही विचारपूस केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की आपण जी मोहीम राबवतो आहोत त्याचा उपयोग आपल्याला नुसतं निरोगी महाराष्ट्र, सुदृढ महाराष्ट्र
वाचून होत नाही महाराष्ट्र, त्याच्यासाठी मेहनत करावी लागते. तर ही मेहनत, ह्या मेहनतीचं एक फळ आहे. म्हणून मी हात पसरणार, केंद्र सरकार हात वर करणार, काय करणार. तर ह्या सगळ्या परिस्थितीचा सामना करत करत आपण पुढे जातो आहोत. 10,000 कोटीची एक तरतूद आपण ह्या अतिवृष्टी, पूरग्रस्त आणि एकूण जे काही शेतकऱ्यांची नुकसान भरपाई च्या माध्यमातून त्यांना जी रक्कम मिळण्याची आवश्यकता आहे त्याच्यासाठी केलेली आहे. मग त्याच्यामध्ये जमीन आल्या, पर हेक्टरी किती द्यायचे, शेती असेल तर किती, फळबागांना किती, जास्तीत जास्त आजपर्यंत कधी न झालेलं असेल एवढी मदत आपण करण्याचा प्रयत्न करतो आहोत. हे केवळ तुमच्या आशीर्वादाने आणि देवाच्या दयेने आपण करू शकतोय, निभावून नेतोय, हळूहळू पूर्वपदावरती येण्याचा प्रयत्न करतो आहोत. पण मला असं वाटतं की शेतकरी असेल आणि माझ्या महाराष्ट्रातले सगळे नागरिक असतील, खूप समजदार आहात तुम्ही. तुम्हाला सगळ्यांना हे संकट काय आहे ते कळलेलं आहे. कुठेही अनेकांनी तुम्हाला डिवचलं, चिडवलं तरीसुद्धा त्यांच्या त्या सगळ्या डावपेचाला बळी न पडता तुम्ही, नाही माझं सरकार आहे, आपलं सरकार आहे, माझं सरकार अडचणीत आहे, माझ्यासाठी ते नक्की काहीतरी केल्याशिवाय राहणार नाही, करताय. हे जे तुमचं प्रेम आहे ना, हे मला नाही वाटत जगाच्या पाठीवर दुसरीकडे कुठे मिळत असेल. आणि म्हणून मला असं वाटतं की ही सगळी मदत आपण करतो आहोत. मग ती करत असताना आपण मग कापूस खरेदी असेल, उडीद, मूग, तूर, सोयाबीन ही सगळी पिकं आता एक एक करत येत आहेत. कापसाची खरेदी सुरू केलेली ह्या महिना अखेरपर्यंत बरीचशी केंद्र सुरू होतील. जी पिकं येत आहेत त्यांची खरेदी सुरू करण्याचे आदेश दिले गेलेले आहेत. खरेदी केंद्र सुरू होत आहेत, काही ठिकाणी अजूनही हळूहळू होत आहेत. पण या महिनाभरामध्ये जिथे जिथे ज्या पिकासाठी आवश्यकता असेल ती सगळी खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश मंत्रिमंडळाने दिलेले आहेत. लवकरात लवकर ही खरेदी जर कुठे सुरू झालेली नसेल तर ती सुद्धा सुरू होईल. सगळ्या गोष्टी आपण करतो. चहूबाजूनी संकट जरी येत असली तरी संकटाचा सामना करून आपण त्यांना पुरून उरतो आहोत, हे फार महत्त्वाचं आहे. शिवभोजन बद्दल सुद्धा मी बोललेलो आहे. आणखीन 1-2 गोष्टी केलेल्या आहेत. काल परवाकडे फोर्स 1 जो आपला एक महत्त्वाचा फोर्स आहे, अतिरेक्यांचा सामना करणार आहे, एकदा 26 नोव्हेंबरला त्याची गरज वाटली त्याच्यानंतर तो केला गेला. त्यांच्यासाठी सुद्धा आपण जे त्यांना आवश्यक आहे ते करतो आहे. पण विशेष म्हणजे आपल्याला आपल्या राज्यामध्ये जे माजी सैनिक आहेत त्या माजी सैनिकांना आणि त्यांच्या दुर्दैवाने ज्यांचं निधन झालेलं आहे किंवा आपल्यासाठी ज्यांनी बलिदान केलेलं आहे, जे शहीद झालेले आहेत, त्यांच्या ज्या बिचाऱ्या काय म्हणायचं, विधवा हा शब्द मला बोलायला खूप जड जाते, पण त्यांना आणि माजी सैनिकांना त्यांचा निवासी मालमत्तेचा कर आणि घरपट्टी ही माफ करण्याची योजना आपण आपल्या शिवसेना प्रमुखांच्या नावाने ती सुद्धा अंमलात आणतो आहोत. समाजातला प्रत्येक घटक हा वंचित राहता कामा नये. अगदी प्रत्येक घटक म्हटल्यानंतर मी यापूर्वी सुद्धा म्हटलेलं आहे की मग आरक्षणाचे वारे वाहत आहेत. मराठा आरक्षण आहे, ओबीसींचं आरक्षण, ते म्हणतात आमचं काही कमी करू नका, धनगर आहेत, ह्या सगळ्यांना आपण कुठेही वारावरती अजिबात सोडू शकत नाही. कारण जाणार कुठे वारावर सोडून, आपण एकत्रच आहोत. हे सरकार तुमचं आहे. हे सरकार काही परदेशातून आलेलं नाहीये किंवा परग्रहावरून आलेलं नाहीये. तुम्हीच आहात ह्या सरकारचे सगळे मालक पालक, सगळे तुम्हीच आहात. आणि तुम्हाला जर न्याय देणार नाही तर मग आणखीन कोणासाठी काम करणार. माझ्या राज्यातली जनता जर का असमाधानी असेल तर मग मंत्रिमंडळ करायचं काय. आणि म्हणून मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की परिस्थिती बिकट आहे, नक्की आहे. एकतर अर्थचक्र हळूहळू फिरते, त्याच्यातून काही कायदेशीर गोष्टी असतील, आणखीन काही गोष्टी असतील, सगळ्यांचा सामना हा करत 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 यशस्वीपणाने, ठामपणाने आपण पुढे जातो आहोत. मला तूर्त आपल्याला एवढंच सांगायचं आहे की येणारी दीपावली आणि त्याच्यानंतरचे सण कुठेही आपल्याकडनं गर्दी होऊ देऊ नका. कारण परदेशामध्ये ज्याच्याप्रमाणे मी सांगितलं, माझ्याकडे ती यादी आहे की एकमेकाच्या घरी जायला सुद्धा आता त्यांनी बंदी केलेली आहे. आपल्याला असं काय करायचं नाही. आत्ता आपण हळूहळू सगळे दरवाजे उघडतो आहोत. पण पुन्हा एकदा सांगतो, ह्या उघडलेल्या दरवाजातून दीपावलीच्या निमित्ताने सुख, समृद्धी, मनशांती येऊ द्या. कोरोना येऊ देऊ नका. प्रदूषण टाळा, फटाके टाळा, फराळ करा, दीपावली साजरी करा, आकाशकंदील लावा, प्रकाशमान सगळं आयुष्य होऊ द्या. पण प्रदूषणकारी असं काही करू नका. मला खात्री आहे आजपर्यंत आपण माझं एका आपुलकीने, प्रेमाने
ऐकत आलेला आहात, त्याच्याप्रमाणे वागत आलेला आहात आणि तसे तुम्ही जर का वागले नसता तर आजचे हे कोरोनाचे आकडे हे पुरेसे बोलके आहेत. ते आकडे आपण तिथपर्यंत येऊ शकलो नसतो. हे आकडे आपल्याला आता शून्यावरती आणायचे आहेत आणि आपण ते आणू शकतो. आपण हे करून दाखवले ज्याला म्हणतो ना, तसं हे तुम्ही करून दाखवलेले आहात. आता ह्याच्यात अजिबात वाढ होऊ द्यायची नाही. सर्वांनी आनंदात राहा, निरोगी राहा, मास्क लावा, हात धुत राहा आणि एकमेकांपासून अंतर ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.